नमस्कार मित्र हो. पॉडकास्ट इनसाइट विथ प्रवीण्स पॉझिटिव्ह वे या प्लॅटफॉर्मवर मी प्रवीण तुमचं मनापासून स्वागत करतो आहे. या प्लॅटफॉर्मवर आपल्याला विविध क्षेत्रातील तज्ज्ञ येत असतात. हा प्लॅटफॉर्म म्हणजे केवळ आपण चर्चा करत नाही, त्या तज्ज्ञांशी त्यांचा जो काही अनुभव आहे, आतापर्यंतचा जो काही प्रवास आहे, त्या प्रवासाशी चर्चा करत असताना त्यांचे अनुभव एक विद्यार्थी म्हणून, एक साधक म्हणून मला माझ्या आयुष्यामध्ये करिअर सक्सेस करण्यासाठी कसे करता येतील ते पाहण्याचा प्रयत्न करत असतो. याच पॉडकास्ट इनसाइट विथ प्रवीण्स पॉझिटिव्ह वे व्यक्तिमत्व विकास, यशस्वी करिअर आणि जीवनासाठी हा आपला विषय आहे. मित्र हो, आज एक कॉमन टर्म मध्ये असं समजलं जातं की जर तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी जर व्हायचं असेल तर तुमचं व्यक्तिमत्व, तुमची पर्सनॅलिटी खूप पॉवरफुल असते. अगदी लेमॅनच्या टर्म्स मध्ये मी वापरतो. पण खरंच व्यक्तिमत्व म्हणजे तुमचा अभ्यास आहे, तुमची डिग्री आहे, तुमचं कौशल्य आहे, तुमचं स्किल आहे का याच्या पलीकडे काही आहे? मला वाटतं तुमच्या डिग्रीचे मार्क्स हे केवळ व्यक्तिमत्वामध्ये छोटासा पार्ट येतो, त्याच्या पलीकडे खूप काही होतं. आत्मविश्वास येतो, तुमचं आत्मभान येतं, तुमची मानसिकता येते, तुमचं कम्युनिकेशन येतं, तुमचे संवाद कौशल्य येतं. आजच्या या पॉडकास्टमध्ये यशस्वी होण्यासाठी व्यक्तिमत्व किती गरजेचं आहे हे पाहणार आहोत. आणि मला खूप अभिमान वाटतो आज या पॉडकास्टचे आमचे जी बेस्ट आहे मुक्ता बळेजी. डेफिनेटली त्यांच्याशी ओळख करून देण्या अगोदर फॉर्मली त्यांचं इंट्रोडक्शन करून देतो. ऑलमोस्ट मोर दॅन 18 वर्षाचा त्यांचा स्वतःचा एक लीडर, एक ग्लोबल कम्युनिकेशन्स आणि इनोव्हेशन्स मध्ये, आंतरराष्ट्रीय बँकिंग मध्ये आणि इंडियन कंपनीमध्ये अनुभव आहे. जर त्यांचा जो 18 वर्षाचा अनुभव असेल ना, त्याचबरोबर या अनुभवातून पर्सनॅलिटी म्हणजे काय, व्यक्तिमत्व म्हणजे काय, त्याचबरोबर मोटिवेशनल स्पीकर्स म्हणून वेगवेगळ्या सोशल प्लॅटफॉर्मवर काम करत असतात. त्या प्लॅटफॉर्मवर मला त्यांचा खूप अभिमान वाटतो. आज याच प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून व्यक्तिमत्वाची डेफिनेशन काय आहे 18 वर्षाच्या करिअरमध्ये, त्यांनी जो काही एमएनसीचा अनुभव आहे त्या एमएनसीच्या अनुभवामध्ये व्यक्तिमत्व कुठल्या पद्धतीनं पाहिलं जातं, त्याचबरोबर तुमचं व्यक्तिमत्व घडवायचं असेल तर काय करता येतील, काय तंत्र आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रथम मुक्ताजी, तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार प्रवीण सर. कार्यक्रमात आधी पुढे जायच्या आधी मला प्रोफेसर प्रवीण सरांचे खूप आभार मानायचे, कारण त्यांनी मला या पॉडकास्टसाठी इन्व्हाइट केलंय. माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे, कारण हा माझा देखील पहिला पॉडकास्ट आहे आणि हा टॉपिक जो आजचा आहे व्यक्तिमत्व विकास, हा इतका इंटरेस्टिंग आहे आणि ह्याची सुरुवात मला प्रवीण सरांकडून करायला मिळते. ह्याच्यातच सगळं आलं, कारण माझ्या मुलाचं करिअर काउन्सिलिंग मी त्यांच्याकडनं केलंय. उत्तम काउन्सिलिंग केल्यामुळे मला ह्या माझ्या मुलाच्या करिअरमध्ये काय काय संधी उपलब्ध ह्याच्यावर खूप क्लॅरिटी आली. सो थँक्यू प्रवीण सर, पुन्हा एकदा धन्यवाद मला इथे बोलवल्यावर. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मलाही छान वाटलं. माझ्या ऍज अ काउन्सिलरच्या प्रवासामध्ये खूप चांगली लोक भेटतात आणि त्यामध्ये आपण आहात त्याचा मला अभिमान वाटतो. आणि चर्चा करत असताना मॅडम कडून हा मला अनुभव कळाला की मॅडम या एक इव्हेंट लीडर्स म्हणून इनोव्हेशन आणि ग्लोबल कम्युनिकेशन्स त्यांच्यामध्ये त्यांचा एक तो हात आहे. म्हणून मला वाटतं की कदाचित हाच अनुभव आपल्या श्रोत्यांपर्यंत जाणं गरजेचं आहे. नक्कीच नक्कीच. कारण ज्यावेळेस तुम्ही ड्यूज कंपनीमध्ये, सिटी बँक्स मध्ये ग्लोबल लेवलला काम करतात, तुमचं इंटरॅक्शन हे वेगवेगळ्या लोकांशी असतं. बरोबर. तोच अनुभव आपण या माध्यमातून घेणार आहोत. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, या पॉडकास्टमध्ये जो काही आजचा हुक आहे, शेवटी तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे की व्यक्तिमत्वामुळे मे बी प्रमोशन्स मध्ये, नोकरीमध्ये, जीवनामध्ये खरंच संधी उपलब्ध होतात का? व्यक्तिमत्वामुळे संधी उपलब्ध होतात का? या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर शेवटपर्यंत हा पॉडकास्ट पहा. खूप इंटरॅक्टिव्ह होणार आहे याची मी तुम्हाला पूर्णपणे खात्री देतो. मॅडम, आमचे श्रोते पूर्णपणे आश्वस्त झालेले आहात. नक्की. थोडस सुरुवात करण्या अगोदर मी तुमचा प्रवास मेन्शन केला. कदाचित हा प्रवास जर तुमच्याकडून जर आला तर आमच्या श्रोत्यांना पण जाणीव होऊन जाईल की मॅडमनी आतापर्यंत हा प्रवास कशा पद्धतीने केला, काय केला. नक्कीच. थँक्यू या प्रश्नाबद्दल. मी तर म्हणेन पर्सनॅलिटी हा जो काही व्यक्तिमत्व विकास, हा जो काही विकास, आपण हा शब्द थोडा बाजूला ठेवूया. व्यक्तिमत्व माझ्यासाठी फार म्हणजे फार महत्वाचा असा हा गुण म्हणता येईल ठरलेला आहे. कारण मी अक्षरशः शून्यातून इथपर्यंत आता जो काही माझा प्रवास झालाय व्यक्तिमत्वाच्या बाबतीत, तो आता लवकरच थोड्याच वेळात मांडणार आहे.
पण माझा हा जो काही 18 वर्षाचा करिअर मधला ओव्हरऑल एक्सपिरियन्स आहे त्याही पलीकडे जाऊन मी म्हणजे फक्त करिअर नाही तर आपली आवडही जोपासली. मी कुठेतरी आपण म्हणतो एक वर्क लाईफ बॅलन्स असला पाहिजे आपल्या आयुष्यात, एक अशी गोष्ट असली पाहिजे, अशी पॅशन असली पाहिजे जी आपल्याला सतत काहीतरी करण्यासाठी किंवा शिकण्यासाठी प्रेरित करत असते. तर हा जो काही माझा ओव्हरऑल अनुभव याच्याबद्दल मी लवकरच सांगणार आहे. आता आपण Yes. पुढे वळूया. जस्ट मॅडम तुम्ही मला आत्ताच बोलताना चर्चेतून सांगितलं की व्यक्तिमत्व हा केवळ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा एक खूप प्रिसाइजली आपण डिफाईन करता येत नाही. बरोबर. आपण पुस्तकी डेफिनेशन पेक्षा या तुमच्या 18 वर्षाच्या अनुभवामध्ये मी जर तुम्हाला एक प्रश्न विचारला की माझ्या श्रोत्यांच्या दृष्टीने मॅडम व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय आणि खरंच ते गरजेचं असतं का एक यशस्वी होण्यासाठी, हा माझा पहिला प्रश्न तुम्हाला असेल. नक्कीच मी म्हंटल तसं व्यक्तिमत्व हे आपल्या प्रत्येकाकडे आहे. प्रत्येकाला देवाने एक युनिक पर्सनॅलिटी दिली आहे, पण ती युनिक कशी बनवायची हा जो काही प्रवास आहे, आपली जी बेसिक पर्सनॅलिटी आहे जी आपण घेऊन आलोय आपल्या बेसिस आपल्या कुटुंबावरती किंवा जे काही आपले जीन्स आहेत, आपलं एन्व्हायरमेंट आहे, सराउंडिंग आहे किंवा आपलं जे बालपण गेलंय, आपले जे काही अनुभव आहे, पण हळूहळू आपल्या सगळ्या अनुभवातून किंवा आपल्या सगळ्या या लाईफच्या जर्नीमधून आपण ती कशी विकसित करत जातो त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे मला असं वाटतं, आता साधं एक्झाम्पल देते मी तुम्हाला. तुम्ही बघा एखाद्या आपण कुठल्या तरी सेमिनारला कॉन्फरन्सला गेलो, भरपूर लोक बसलेले असतात, पण त्यातली 1-2 जण खूप उठून दिसतात. का उठून दिसतात? ते त्यांच्यातल्या एका वेगळ्या व्यक्तिमत्वामुळे. आणि हे आपल्याला कधी जाणवतं जेव्हा आपण एखाद्याला ओळखत नाही, जेव्हा एखादी व्यक्ती अनोळखी असते आपल्याला आणि आपण पहिल्यांदा बघतो तेव्हा आपण पहिल्यांदा काय नोटीस करतो? त्या माणसाचा अपिअरन्स, त्याचा पेहराव, त्याची पर्सनॅलिटी, चालणं, बोलणं, उठणं इत्यादी. सो ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. आपण म्हणतो ना काही लोकांची पर्सनॅलिटी एकदम अट्रॅक्टिव्ह असते, आपण एकदम इम्प्रेस होतो. सो हेच इम्प्रेशन का असतं, म्हणजे का आपण एखाद्या व्यक्तीबद्दल एवढं अट्रॅक्टिव्ह ते आपण आता बघूया. ओके. पण मॅडम जसं तुम्ही आता एक सेमिनारचं उदाहरण दिलं, कदाचित जे आपण आपल्या कल्चर्समध्ये बॉलिवूड्समध्ये हिरो हिरोईन्स पाहतो, आताच तुम्ही म्हटलं की एखाद्याचा अपीरियन्स, एखादा सुंदरपणा किंवा मे बी समॉट एक्सचेंज काहींचा कलर असेल, बरोबर, की यालाच आपण पर्सनॅलिटी म्हणायचं का, या गोष्टींनाच आपण पर्सनॅलिटी म्हणायचं? बघा, पर्सनॅलिटी म्हणजे फक्त बाह्य रूप किंवा अपिअरन्स नाहीये, पण दॅट इज द फर्स्ट थिंग व्हॉट वी नोटीस अबाउट पीपल. पण जसं जसं आपण त्या व्यक्तीबरोबर आपलं कॉन्व्हर्सेशन होत जातं, बोलणं चालू होतं, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की काही व्यक्तींमध्ये काही स्पेशल स्किल्स असतात. बोलण्याची पद्धत, त्यांचं कम्युनिकेशन वरचा असणारा कंट्रोल, द पॉवरफुल इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, हे खूप मॅटर करतात. म्हणजे आता मी म्हटलं पर्सनॅलिटीची डेफिनेशन, द पर्सन्स अबिलिटी, त्या माणसामध्ये काय ट्रेट्स आहेत, काय स्किल सेट आहेत, ते खूप मॅटर करतात. तर हे फक्त बाह्य रूपापर्यंत मर्यादित नक्कीच नाहीये. आतूनही तुमची पर्सनॅलिटी तितकीच खुलून बाहेर येते. जर एखादे गुण तुमच्यात असतील आणि एखादी तुम्ही जर मेहनत घेऊन ती वाढवली असेल किंवा विकसित केली असेल तर ती नक्कीच तुमच्या दृष्टीस खूपच छान. मॅडमने एक आपल्याला पॉईंट सांगितलं, जसं मी प्रश्न विचारला होता की तुमचं स्मार्टनेस, कलर, तर मला वाटतं मॅडम तुम्ही क्लिअरली सांगितलं हा एक पार्ट आहे, म्हणजे तुमच्या आतून येतं. संवाद कौशल्य याच्यावर तुम्ही जास्तीत जास्त. बरोबर, एक्झॅक्ट. हा जो काही तुम्ही एमएनसी मध्ये आणि विदेशी बँकेमध्ये जो काही तुमचा अनुभव आहे, माझा एक पर्सनल प्रश्न असेल की या अनुभवातला खरंच हा तुमचा व्यक्तिमत्व विकास किंवा आपण एखाद्या कॅन्डिडेटचा विचार करतो, एखाद्या व्यक्तीची पर्सनॅलिटी खूप चांगली आहे तर त्याच्या करिअर किती त्याचा प्रभाव पडतो, आणि विदाऊट पर्सनॅलिटी असणारा व्यक्ती, अशा आपण 2 केस धरूया. कदाचित माझा प्रश्न तुमच्या लक्षात आला असेल. बरोबर. मी माझा परत वैयक्तिक अनुभव इथे शेअर करू इच्छिते, कारण मला असं वाटतं जेव्हा आपण एखादे एक्झाम्पल्स देतो तेव्हा आपण डेफिनेटली रिलेट करतो. माझा अनुभव कदाचित तुम्हालाही आला असेल. सो मला असं म्हणायचंय की इंटरव्ह्यूला जेव्हा आपण जातो, साधी गोष्ट आहे, म्हणजे कॉर्पोरेट लाईफ मध्ये नोकरी घेण्याच्या आधी जो इंटरव्ह्यू प्रकार असतो, आपण बघतो अनेक कॅन्डिडेट्स आलेले असतात, 15-20 कॅन्डिडेट आलेले असतात, त्यातला एखादा सिलेक्ट होतो. एक्झॅक्टली. तर जेव्हा एखादा कॅन्डिडेट सिलेक्ट होतो, ऑफकोर्स पर्सनॅलिटी हा भाग आहेच, पण मला सांगा तर त्याच्याकडे इंटरव्ह्यू देण्याचे कौशल्य नसेल किंवा त्या व्यक्तीकडे स्वतःला प्रेझेंट करण्याचे स्किल्स नसतील, त्याच्यात जसं मी म्हटलं तसं कॉन्फिडन्स फार महत्वाचा आहे. मग तो कुठेही ओव्हरही होऊ द्यायचा नाही, तो कुठेही कमी देखील होऊ द्यायचा नाही. दुसरी गोष्ट, आता आपण कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये आहोत जिथे प्रचंड स्पर्धा आहे, पण ह्या स्पर्धेमध्ये आपल्यावर किती विश्वास आहे किंवा आपला एखाद्या विषयाचा अभ्यास किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच आपल्याला म्हणतात ना यश मिळवून देतात किंवा काही ना काही बाबतींमध्ये इतरांपेक्षा सुपिरियर ठरवतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कॉर्पोरेट लाईफ मध्ये जेव्हा तुम्ही असता तेव्हा व्यक्तिमत्व खरंच खूप मॅटर करतं. आणि मी म्हटलं तसं फक्त तुमचं अपिअरन्स नाही,
पण तुमचं एखाद्या विषयाला घेतलेलं ज्ञान किंवा तुमचं ते विषयाबद्दलचं ज्ञान, तुमची मांडण्याची पद्धत आणि एखाद्याला कन्व्हिन्स करण्याची जी एक काही काही लोकांकडे हे असते, लिडरशिप क्वालिटी म्हणू त्याला आपण, किंवा काही काही लोक ग्रुपमध्ये फार एकत्र, म्हणजे म्हणतात ना की एखादं काम ग्रुपमध्ये करायचं असेल तर त्या ग्रुपला एकत्र घेऊन चालतात. सो ही पण एक प्रकारची पर्सनॅलिटी ट्रेट आहे असं मला वाटतं. मॅडमनी आपल्याला साधारणपणे मला वाटतं आजच्या या क्वेश्चन्स मध्ये 3 गोष्टी नमूद केल्या या व्यक्तिमत्व विकासामध्ये त्यांचा अनुभव आणि त्यांनी सांगितल्या. एक सांगितलं की तुमच्या चेहऱ्यावर दिसणारा कॉन्फिडन्स. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की तुमचा असणारा कॉन्फिडन्सच्या पलीकडे मला वाटतं आपल्यावर असलेला विश्वास. हाही खूप महत्वाचा पॉईंट तुम्ही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्माइल. कुठलीही पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व, अगदी तुम्ही किती छान तयार झाला असाल ना, पण चेहऱ्यावर एक स्मित हास्य असलं ना, लगेचच आजूबाजूचं वातावरण एकदम छान होऊन जातं. त्यामुळे आजकाल माणसं हसायला विसरली आहेत. मी म्हणत नाही मोठ्याने हसा, पण स्मित हास्य तर करूच शकतो. येस, कदाचित मॅडमच्या पर्सनॅलिटी पाहिल्यानंतर जे काही स्माइल आपल्याला दिसतं, तो स्माइल आपल्याला हा संदेश देतो. डेफिनेटली मॅडम, आपला श्रोता वर्ग इन्क्लुडिंग मी पण हे स्माइल गरजेचं आहे. खरंच गरजेचं, कारण त्याने मला वाटतं कुठल्याही कॉन्व्हर्सेशनची सुरुवात होते. कारण पहिल्यांदा आपण कोणालाही भेटतो तेव्हा आपण एक छान स्माइल दिला की त्या वातावरणच पूर्ण बदलून जातं. मला माझा अनुभव, स्माइल मुळे कन्व्हर्सेशनची सुरुवात होते. हा पॉइंट मला या ठिकाणी नोट करावीशी वाटतो. डेफिनेटली हा जो काही तुमचा प्रवास आहे, जसं आपण मेन्शन केला, असं काही उदाहरण तुमचं असेल किंवा तुमच्या सहकार्यांचं उदाहरण आहे का की ह्या व्यक्तीचा व्यक्तिमत्व त्यानं विकसित केल्यामुळे त्याच्या करिअरवर काही प्रभाव पडला, असं एक पर्सनल उदाहरण तुम्हाला देता येईल का? नक्कीच उदाहरणं भरपूर आहेत, ती वेळ कमी पडेल, पण मला एक उदाहरण नक्की द्यावं असं वाटतं. मी माझ्या करिअरची सुरुवात फार छोट्या कंपनीतून केली आणि हा जो माझा छोट्या कंपनी म्हणण्यापेक्षा आपण जेव्हा एखाद्या MNC किंवा फॉरेन कल्चर बँकमध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये काम करतो तेव्हा खूप गोष्टींचा इम्पॅक्ट पडतो. म्हणजे आपलं फॉर एक्झाम्पल, आता मी प्रवीण सर म्हणाल तसं एखादं उदाहरण द्या, तर मला आठवते मी जेव्हा 2016 मध्ये एक MNC जॉईन केले होते तेव्हा मला जे माझे गुरु म्हणून बॉस रूपात जे मिळालं होतं, त्यामुळे आज मी जे काही घडले हे मी आयुष्यभर त्यांना थँक्यू म्हणते त्या गोष्टीसाठी. कारण कुठल्याही व्यक्तीचा विकास हा त्याच्या एकट्याने घडत नसतो, त्याच्यामध्ये त्याच्या गुरुचा, त्याला राईट मार्गदर्शन देणाऱ्या लोकांचा किंवा या जर्नीमध्ये जेवढी लोक आपल्याला भेटतात त्यांच्याकडून आपल्याला किती शिकता येतं ह्याच्यावर खूप अवलंबून असतो. फक्त शिकण्याची इच्छा ठेवली तर आपण सगळं काही शिकू शकतो. आणि एक्झॅक्टली मी तेच केलं. माझे जे बॉस होते त्यांनी मला अक्षरशः घडवलं. तर मला आजही माझा पहिला दिवस आठवते ऑफिसचा, की मी कशी ऑफिसला गेली होती आणि त्याच्यानंतरचा जो 5 वर्षांचा प्रवास आहे की माझ्या कम्युनिकेशन स्किल्समध्ये खूप फरक पडला. मी जास्तीत जास्त सोशलाइज व्हायला लागले. मनात कुठेतरी ती भीती होती ती काढून टाकून मी लोकांपर्यंत पोहोचायला लागले. कारण जर आपण असा विचार केला की नाही कोणीतरी येईल, तसं नाही होणार. पहिली स्टेप ही आपल्यालाच घ्यायची, आपल्याला लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा, चुकलो तरी हरकत नाही. हा जर कॉन्सेप्ट आणि हा जर आपण आपला ऍटिट्यूड ठेवला तर मला वाटतं आपल्याला खूप बेनिफिट्स बघायला मिळतील. आणि असे अनेक गुरु आणि अशी खरीच लोक आपल्या आजूबाजूला आहेत ज्यांना आपण खरंच ओळखू शकतो आणि आपण भाग्यवान समजू स्वतःला की अशी लोक आपल्या आयुष्यात. तुम्ही एक आता पॉइंट सांगितला की 2016 आणि आत्ताचा प्रवास, जसं तुम्ही मेन्शन केलं की मी पहिल्या दिवशी असणारी मुक्ता आणि आताची मुक्ता, हा जो काही फरक, जो काही तुम्ही स्वतःचा अनुभव होता, तो करण्यासाठी तुम्ही काय प्रयास केला? कदाचित हा प्रयास आपल्या श्रोत्यांनाही कळेल की हा प्रवास आपल्याला करावा लागतो. कारण जनरली काय होतं, तुम्ही जो काही प्रवास सांगितला की 2016 ज्या दिवशी मी कंपनीमध्ये एंटर केलं, मला वाटतं त्यासारखी भरपूर जण आहेत सध्याच्या परिस्थितीला. मग तुम्ही असं काय केलं की ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतं की यस, आय एम नाऊ फाईन विथ माय कॉर्पोरेट लाईफ, काय केलं? आपण कुठले जेव्हा कॉर्पोरेट जॉईन करतो आपल्याला एक बेसिक ट्रेनिंग दिलं जातं, पण ते ट्रेनिंग जनरली आपल्या स्किल्स रिलेटेड, आपल्या कामा रिलेटेड असते. पर्सनॅलिटीची ट्रेनिंग किंवा ऑर्गनायझेशन कल्चर बद्दल आपल्याला तेवढी माहिती मिळत नाही. ती आपल्याला त्या ऑर्गनायझेशनचा भाग बनवूनच हळूहळू डेव्हलप करायला लागते. आता मी तुमच्या प्रश्नाकडे वळते. तुम्ही जे म्हणा की 2016 मध्ये तुम्ही आता आणि आत्ताची मित्रामध्ये काय फरक आहे. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा आपल्या आयुष्यात काही गोष्टी असतात ज्या आपल्या मनाविरुद्ध घडतात, की आपल्याला असं वाटतं की मला कोणीतरी काहीतरी बोललं किंवा मला कोणीतरी काहीतरी सांगितलं, टेक इट ॲज अ ऍडवाइस, टेक इट इन अ पॉझिटिव्ह वे. जर दरवेळेला आपण एखादी गोष्ट मनावर घेतली तर कदाचित आपण त्या गोष्टीमध्ये पुढे काही प्रोग्रेस करू शकणार नाही. जर आपल्याला काही इंटरप्ट करतो, हे जे तुम्ही मनावर घेणं आजकाल आजच्या या तरुण पिढीमध्ये हा एक खूपच मोठा कन्सर्न आहे. थोडंसं तुम्ही यावर इलॅबोरेट केलं तुम्हाला छान वाटेल.
एलॅबोरेट म्हणून मी असं म्हणेन की आजच्या तरुण पिढीला सगळंच माहिती आहे. आजकाल सगळ्या इन्फॉर्मेशन अगदी गुगल करा, इन्स्टंट, माझा मुलगाही सांगतो तशा अवेलेबल आहेत. पण काही गोष्टी असतात त्या आपल्यापेक्षा जे सिनियर लोक असतात किंवा जे आपल्यापेक्षा अनुभवाने मोठे असतात त्यांच्याकडनं जी मिळालेली शिकवण असते किंवा त्यांच्याकडनं जे आपल्याला अनुभव मिळतात, कामाच्या बाबतीत सल्ले मिळतात, ते इतर कुठेच नाही मिळत. ते तुम्हाला गुगल करून देखील नाही मिळणार. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही अशा एक्सपिरियन्स किंवा अनुभवी लोकांबरोबर काम करता तेव्हा आपसूक तुम्ही देखील त्यांच्यातल्या लिडरशिप क्वालिटी ज्या असतात किंवा त्यांच्यातली एखाद्या म्हणजे मल्टीटास्किंग मी म्हणेन ही जी गोष्ट आहे किंवा तुम्ही म्हणाल की आता तुम्ही बघाल की मी जिथे काम करत होते, जो माझे बॉस होते, त्यांनी जवळजवळ 25-30 वर्ष त्या कंपनीत काढली. सो केवढा मोठा प्रवास आहे. एका छोट्या पोझिशन वरून त्या डायरेक्टर किंवा सीईओ किंवा अजून कुठल्याही पदाला पोहोचण्यासाठी जी मेहनत, धडपड किंवा ज्या काही गोष्टी म्हणजे म्हणतात ना ऐकून घेणे म्हणण्यापेक्षा काय की कोणीतरी काहीतरी आपल्याला सांगते आणि ते आपल्या भल्यासाठी आहे किंवा ते आपल्या ग्रोथसाठी चांगलं आहे हे समजणं फार गरजेचं आहे. मला वाटतं आजच्या पिढीने थोडासा असा ऍटिट्यूड जर अप्रोच ठेवला की शिकायचंय किंवा आपल्याला शिकायचंय, इट्स अ लर्निंग फेज आणि आपल्याला जे पाहिजे तेवढं घ्यावं की मी असं नाही म्हणत प्रत्येक गोष्ट घेतली पाहिजे, आपल्याला पाहिजे तेवढं घ्यावं. एक समजा आपण असं विचार केला की एखाद्याला प्रमोशन घ्यायचं आहे किंवा एखाद्याला एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये लिडरशिप प्रूव्ह करायची आहे किंवा साधं विद्यार्थी जरी घेतलं, विद्यार्थी दशेतले विद्यार्थी की त्याला वाटतं की मला जॉब मिळवायचा आहे, हे त्याचं जे काही टार्गेट अचीव्ह करण्यासाठी त्याला स्किल किती आणि व्यक्तिमत्व विकास किती या दोघांचं कोण जास्त पाहिजे? स्किल जास्त हवंय की व्यक्तिमत्व विकास जास्त हवं? काय तुमचा अनुभव काय सांगतो? आता ह्या प्रश्नाचं उत्तर मी पहिला 2 भागात त्याची विभागणी करते. स्किल्स हा असा भाग आहे की इट डिपेंड्स की तुम्ही कुठल्या पोझिशनला अप्लाय करता. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणाल की मला आयटी सेक्टरला जायचं किंवा खरंच जिथे तुम्हाला टेक्निकल नॉलेजची गरज आहे, मग मी म्हणेन की स्किलचं पर्सेंटेज वाढतं बिकॉज तुम्ही कुठेतरी बॅकएंडला काम करता. बट जेव्हा तुम्ही हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री निवडता किंवा तुम्ही एव्हिएशन इंडस्ट्री निवडता, अशामध्ये काय होतं जेव्हा तुम्ही फ्रंट डेस्कला असता, तुम्ही कस्टमरला फेस करताय की तुमचं इंटरॅक्शन खूप जास्तीत जास्त लोकांपर्यंत आहे, पोझिशन वाईजही ते हाय होत जाते. मग अशा वेळेला तुमची पर्सनॅलिटी किंवा हे जे व्यक्तिमत्व विकास आहे त्याचं पर्सेंटेज देखील तितकंच असायला लागतं किंवा बॅलन्स असायला लागतो दोन्ही गोष्टींमध्ये असं मी म्हणेन. कारण ऑफकोर्स इट डिपेंड्स की तुम्ही कुठला रोल घेते. जर तुम्हाला बॅकएंडलाच बसून फक्त स्किल्स रिलेटेड तुमचं प्रोफाईल असेल तर मला नाही वाटत की तितकं तुम्ही खूप कम्युनिकेशन करत असाल. पण ऑफकोर्स ऍट द सेम टाइम तुम्ही आवड म्हणून ते नक्कीच डेव्हलप करू शकता. पण तुमचं सोशल इंटरॅक्शन किती आहे किंवा तुमच्या ऑफिसमध्ये खरंच तुम्हाला कुठे प्रेझेंट करायचं आहे, बोर्ड मीटिंग्स आहेत किंवा तुमचे काही सिनियर व्हिजिट्स किंवा क्लायंट्स असणार आहेत, तर देन डेफिनेटली तुम्हाला याची तयारी नीट करायलाच पाहिजे असं मला वाटतं. मॅडम या ठिकाणी पहा पॉइंट खूप महत्वाचा सांगितलं. जसं मी विचारलं की स्किल कुठं आणि व्यक्तिमत्व विकास कुठं, तुमच्या जॉबचं प्रोफाईल तुम्हाला ठरवतं. जसं सांगितलं की हॉस्पिटल इंडस्ट्रीचं उदाहरण दिलं, त्यांनी एव्हिएशनचं इंडस्ट्रीचं उदाहरण दिलं, त्या ठिकाणी तुम्हाला क्लायंट असेल, रिपोर्टिंग असेल, त्या ठिकाणी तुमचं कम्युनिकेशन खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे. सेल्सचा जॉब असेल, मार्केटिंगचा जॉब एक्झॅक्टली अशा ठिकाणी की तुम्हाला खरंच काहीतरी खूप त्यांचे तुमचे फॉरेन क्लायंट आले आणि तुम्हाला काही प्रेझेंटेशन करायचं असेल, मग देन यू नीड टू बी गुड ऑन युअर प्रेझेंटेशन स्किल्स. पण अशा कंडिशन मध्ये समजा आपण तुम्ही मला विचारलं की सेल्स अँड मार्केटिंगचा आपल्याकडे 2 कॅन्डिडेट आहेत, ही हॅज अ गुड परफॉर्मन्स, त्यांनी एमबीए मध्ये त्याला एक टॉप मोस्ट आहे आपण असं म्हणजे मार्कच्या संदर्भामध्ये, पण कदाचित तो त्या पद्धतीने प्रेझेंटेबल नाही. बरोबर. मग त्याची खरंच ग्रोथ व्हायची काय चान्सेस असतील त्याला? मला असं वाटतं की स्किल्स सेट असणं हा एक वेगळा भाग आहे. स्किल्स डेव्हलप करता येतात, ओके, पण जेव्हा तुम्ही एखादे प्रेझेंटेशन तुमचे स्किल्स आहेत, आता बघा माझ्याकडे खूप नॉलेज आहे पण मला ते लोकांपर्यंत पोहोचवता येत नाही राईट पद्धतीने. ठीक आहे, मला सगळं आहे, माझ्याकडे नॉलेज आहे, पर्सनॅलिटी पण आहे इव्हन मी म्हणेन, पण कॉन्फिडन्स नाहीये माझ्याकडे किंवा मला कळत नाही मी गोष्ट लोकांना कशी मांडू आणि कशी सांगू. हेच जर दुसरा माणूस आहे ज्याच्याकडे कदाचित स्किल्स नाहीये पण एवढी कन्व्हिन्सिंग पॉवर जबरदस्त आहे की त्याने त्या सगळ्या माहिती गोळा करून एक डेटाबेस करून प्रेझेंटेशन स्किल मध्ये जर तो बेस्ट करू शकत असेल, ऑफकोर्स ही माइट हॅव द बेटर चान्सेस टू ग्रो इन ऑर्गनायझेशन. कारण आजकाल असं होतं की एवढे मीटिंग्स असतात, एवढे कॉन्फरन्सेस असतात कॉर्पोरेट लाईफमध्ये, डे इन डे आउट यू आर कॉन्व्हर्सिंग अराउंड द ग्लोब. इट इज नॉट लिमिटेड ओनली की आपण आपल्याच इकडे लोकांशी कॉन्व्हर्स करतोय, पण इट इज गोईंग बियॉन्ड युअर रीच. सो अशा वेळेला असं वाटतं की सोशल स्किल्स किंवा कॉन्फिडन्स स्किल्स, प्रेझेंटेशन स्किल्स इज द की टू रीच टू द पीपल अँड टू गेट अलॉंग विथ. येस,
मागचा जो काही संवाद आहे, ज्या व्यक्तिमत्वावर मॅडमनी जास्तीत जास्त मला वाटतं तुम्ही भर कम्युनिकेशन्सवर जास्त दिलाय. बरोबर. तर या व्यक्तिमत्व विकासाच्या जे काही अनेक पैलू आहेत, जसं सांगितलं की आत्मभान सांगितलं, मानसिक तयारी तुम्ही सांगितलं, पण मॅडमचं जास्तीत जास्त भर लोकांचा एक्सपिरियन्स कॉर्पोरेटचा आहे, ऍज अ लिडरशिप म्हणून ते काम करतात, ग्लोबल कम्युनिकेशन्स मध्ये आहेत, संवाद कौशल्यावर जास्तीत जास्त भर देतात. तोच पॉईंट मला घेऊन मॅडम तुम्हाला विचारायचा आहे, ज्याला आपण कम्युनिकेशन स्किल म्हटलं जातं, संवाद कौशल्य म्हटलं जातं, तो खरंच आजच्या विद्यार्थ्याला किंवा आम आदमीला ह्या संवाद कौशल्याच्या काही व्यावहारिक पद्धती आहेत का विकसित करण्याच्या, किंवा आजच्या विद्यार्थ्यांनी ते कसं डेव्हलप करावं, काही तंत्र आहेत त्यासाठी? आता मी म्हणेन सगळ्या गोष्टी इन्स्टंट झाल्या. मी मगाशी म्हटलं तसं काही ऑर्डर करायचं झालं की आपण स्विगीवरनं, तसंच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे, कम्युनिकेशन स्किल्सचे, सॉफ्ट स्किल्सचे अनेक मॉड्यूल्स, अनेक वेबिनार्स, वर्कशॉप्स, ऑनलाईन कॉन्टेंट हा खूप अवेलेबल आहे तुम्हाला. पण होतं काय की आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपली पर्सनॅलिटी कळली पाहिजे. ती कशी कळणार आपल्याला पर्सनॅलिटी? किंवा बाबा माझी लिडरशिपची पर्सनॅलिटी आहे, मी इंट्रोवर्ट आहे, किंवा मी प्रेझेंटेशन मध्ये चांगली आहे किंवा चांगला आहे, किंवा मला असं वाटतं माझा अपिअरन्स पॉवरफुल आहे, पर्सनॅलिटी पॉवरफुल आहे. हे सगळ्यात पहिलं काम आहे महत्वाचं. कारण प्रत्येकाची एक बेसिक पर्सनॅलिटी असतेच, व्यक्तिमत्व असते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपले स्ट्रेंथ आणि विकनेसेस ओळखणं. कारण जोपर्यंत आपण आपल्यात काय आहे ओळखू, काय नाही ओळखू शकत नाही, तोपर्यंत आपण कुठल्याही कोर्सला जरी ऍडमिशन घेतली तरी त्याचा आपल्याला काही फायदा होणार नाही असं मला वाटतं. त्याच्यामुळे कुठलीही गोष्टीत जर आपल्याला विकसित करायचं असेल तर त्याचं पहिलं डीप डाऊन होऊन ब्रेकडाऊन करून जितकं आपल्याला तळापर्यंत मुळाशी जाता येईल तेवढं मुळाशी जायचंय. टू अंडरस्टँड, टू गेट अ बेटर रिझल्ट. म्हणजे आता मला कळलं माझे स्ट्रेंथ आहेत, फॉर एक्झाम्पल मी प्रेझेंटेशन स्किल्स चांगले आहेत, पण मला त्या विषयाचं नॉलेज कमी आहे, किंवा मला असं वाटतं की मी ब्लँक होते लोकांसमोर गेल्यानंतर. काही असू शकतं, इट इज नॉट की मला कॉन्फिडन्स आहे पण लोकांना पाहिलं की मी घाबर. सो हे जे आहे, किंवा माझा वीकनेस अजून काही असेल की मी इम्पेशंट आहे, किंवा मला घाम फुटतो लोकांना बघितलं की, किंवा मी प्रेझेंट केलं पण मला कुठेतरी माझा कॉन्फिडन्स कमी पडला. तर ह्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस ओळखणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या स्ट्रेंथला बूस्ट करू शकता आणि सायमल्टेनियसली विकनेसेसवर काम करू शकता. आणि हा लाईफ लॉंग प्रोसेस आहे, हा वन टाइम नाही. मला समजा असं कळालं की एखाद्या विद्यार्थ्याला कदाचित तुम्ही ज्या पद्धतीने आता फ्रंट डेस्कवर काम करतात, कम्युनिकेशन करतात, ग्लोबल लेवलवर मे बी रिपोर्टिंग करतात, ऍज अ विद्यार्थी म्हणून मला कळतं की माझं संवाद कौशल्य नॉट अप टू द मार्क्स. तुम्ही मला काय सल्ला द्याल, मी कशा पद्धतीने माझं कम्युनिकेशन बिल्डअप करू, जे मला कॉर्पोरेटमध्ये मे बी प्रमोशन मिळण्यासाठी, लिडरशिपसाठी गरजेचं असेल? काय मेथड तुमच्या आहे सजेस्ट करणार? मी माझा पर्सनल अनुभव सांगते. इथे एक एक्झाम्पल छोटंसं शेअर करू इच्छिते. मी अशाच एका ऑर्गनायझेशन जॉईन केलं होतं आणि ट्रेनिंग होतं आमचं, आणि मला वाटतं एव्हिएशन इंडस्ट्री असेल त्यावेळेला. आणि तेव्हा आमचे सगळे ट्रेनिंग हे बेसिकली सॉफ्ट स्किल्सवरच, पर्सनॅलिटीवरच, वॉकवर आधारित असतं. वॉक सुद्धा खूप मॅटर करतो एखाद्या माणसाचा प्रचंड, कारण आपण हे दुर्लक्ष करतो. नर्वस माणूस आहे की नाही हे आपल्याला त्याच्या बॉडी लँग्वेज वरनं पण कळतं. सो हा पण एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. सो कमिंग बॅक टू माय एक्झाम्पल, आणि कसं होतं की माझ्यामध्ये ना कॉन्फिडन्स होता पहिल्यापासून, पण मी ऑडियन्स बघितलं की मी घाबरून जायचे, ब्लँक व्हायचे, थंड पडायचे. हा माझा प्रॉब्लेम होता. मी तेच सांगते, कॉन्फिडन्स नुसतं असून चालत नाही. आणि मला तेव्हा त्या ट्रेनरने काही टॉपिक्स दिले होते सगळ्यांना, आणि येऊन इथे बोलायचं होतं सगळ्या लोकांसमोर. आणि मी काहीतरी एक टॉपिक घेतला माझ्या इंडस्ट्री रिलेटेड, आणि मी हात वर केला की हो मी तयार आहे, आता मी बोलू शकते. आणि जेव्हा मी ऍक्च्युअली जाऊन तिथे उभे राहिले, आय वॉज ब्लँक, कम्प्लिटली ब्लँक. मग ह्याची तयारी मी कशी केली, तर मी म्हणेन बेसिक, म्हणजे सगळेच म्हणतात पण मी ऍक्च्युअली असं केलंय, आरशासमोर उभं राहून बोलणं. म्हणजे लिटरली मी हे केलेलं आहे. ओके, ही मेथड कदाचित तुम्हाला आता लागू नाही होणार आणि हसायला येईल ह्या गोष्टीचा विचार करून की आरशासमोर आपणच काय आपलं बोलायचं, पण दिस इज आउट. दुसरी गोष्ट मी केली म्हणजे मी दरवेळेला चुकले तरी चालेल, ब्लँक झाले तरी चालेल, पण जाऊन बोलायची प्रॅक्टिस केली की आता लोकांसमोर बोलायला मिळते, जायचं. आणि मी साईड बाय साईड गाणंही शिकले. त्यामुळे आता मी तो एक प्लॅटफॉर्म चूज केला, म्हणजे तो एक मी धागा पकडला आणि हळूहळू कुठल्या कुठल्या कार्यक्रमात जाऊन गाणं म्हणायला लागले. म्हणजे लोकांसमोर मला गाणं म्हणायची सवय झाली. दुसरा एक अनुभव सांगते की मी इव्हेंट्स देखील होस्ट केले. पहिला इव्हेंट मी होस्ट केला माझ्या शाळेचं रियुनियन, आणि तेव्हा पण मला मराठीतनं बोलायचं होतं, संवाद सगळ्या शिक्षिकांबद्दल बोलायचं होतं. आणि मी म्हटलं हो मी बोलीन आणि मी करीन. इथे देखील मी ब्लँक झाले, पण स्वतःला सावरून मी तो कार्यक्रम पार पडला. त्याच्यानंतर असे मी अनेक इव्हेंट होस्ट केले. म्हणजे मला सांगायचा मुद्दा आहे की जर तुमच्यामध्ये तुम्हाला वाटतंय की ही कला नाहीये, तर तुम्ही बिनधास्त उतरा त्या मैदानात.
आपण म्हणतो ना की पाण्यात आपण ढकललं पोहायला आपोआप खरंच तसं होतं. हळूहळू तुम्ही अनुभवातनं शिकत जाल, पण तुम्ही जर पहिली स्टेपच घेतली नाही की करून बघूया तर नाही होणार. मी एखाद्याला असंच सांगेन, जर कुठे कमी पडत असेल पार्टिसिपेट करा. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करा. फार फार तर काय होईल, तुम्ही नाही जिंकणार, फेल व्हाल, पण तुम्ही प्रयत्न केलात ना. सो प्रयत्न करणं फार इम्पॉर्टंट आहे. ते केल्यानंतर मला वाटतं तुम्ही हळूहळू आपोआप तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होईल. तुम्हाला असे वेगळे एफर्ट घ्यायची गरज नाही पडणार. ऍक्च्युली मॅडमनी मला अशा अपेक्षा होती की मॅडम काहीतरी अशा पुस्तकी नेतृत्व सांगतील किंवा कुठला ऍप सजेस्ट करतील. मित्रांनो, माहितीये का प्रवीण सर, सॉरी तुम्हाला मध्ये मी थांबवते, पण बहुतांश जे आपलं लाईफ आहे ना, माणसाचं जीवन हे अनुभवातनच घडत असतं. प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात, म्हणूनच प्रत्येकाची पर्सनॅलिटी आणि लाईफ आणि सक्सेस वेगळं होत जातं. कारण इट डिपेंड्स की तुम्ही काय शिकता. तुम्हाला पुस्तकातनं तुमचं पुस्तकी नॉलेज मिळेल, तुम्ही एकदम बेस्ट म्हणतात ना, टॉपर व्हाल, सगळं व्हाल, पण तुम्हाला आयुष्याचे धडे कुठलंही पुस्तक नाही देणार. अगदी संवाद कौशल्याच्या मेथड्स मी मॅडमशी विचारल्या होत्या की आमच्या श्रोत्यांनी कुठल्या फॉलो केल्या पाहिजे. तर मॅडमने त्यांचे हे म्हणत तुम्ही तुमचे प्रॅक्टिकल अनुभव घेतले. आणि कदाचित मी सुरुवातीला विसरलो की मॅडम एक शास्त्रीय गायिकाच्या, मी म्हणतो अमेच्युअर्स आहेत, त्यांना आवड आहे, एक तर मॅरेथॉन रनर आहे. आता मला त्यांचं रिझन मला तर कळालं, शास्त्रीय गायिका किंवा मॅरेथॉन का झाला, कारण त्यांना ते पार्टिसिपेट करायचं. आता मला इथे अजून एक तुम्हाला मॅरेथॉन रनरच्या बद्दल सांगायचंय. म्हणजे मी जेव्हा रनिंग सुरू केलं, मी रनर नाहीये, ओके. 10 किलोमीटर करताना पण माझी लागली होती वाट, असं मी म्हणेन खरं तर छोट्या भाषेत. पण मला असं वाटतं मी हाच विचार करायचे, छोटी छोटी टार्गेट्स कशी ठेवायची मी तेव्हा शिकले. मी असं विचारते, आता तो स्पीड ब्रेकर आहे, तिथपर्यंत पळायचं, मग स्लो डाऊन व्हायचं, रिगेन करायचा स्टॅमिना, वॉक करायचं, परत धावायचं. असं करत करत मी तो 10 किलोमीटरचा टप्पा, मग आपल्या आयुष्याचं पण असंच आहे की टेक युअर लीप, टेक युअर स्पीड. जेव्हा तुम्हाला वाटेल की नाही आता आपल्याला थांबायला पाहिजे, स्लो डाऊन. म्हणून कारण हे पॉज खूप महत्वाचे आहेत लाईफमध्ये. इट इज नॉट अ फुल स्टॉप, इट इज अ कॉमा. आणि हा कॉमा फार महत्वाचा आहे आपल्या लाईफमध्ये. दॅट ओनली गिव्स अ जेस्ट अँड एनर्जी की ठीक आहे चालू करा. कॉमा गिव्स अ जेस्ट अँड एनर्जी. मॅडमचं समराईज मी केलं. संवाद कौशल्य मॅडमने सांगितलं की जर जो व्यक्तिमत्व विकासाचा सर्वात महत्वाचा पार्ट आहे, जर तुम्हाला डेव्हलप करायचा असेल तर आरसा. आणि आरसा झाल्यानंतर ते म्हणतात की तुम्ही प्लॅटफॉर्म चूज करा. मी गाण्याचा प्लॅटफॉर्म चूज केला, मी रनिंगचा प्लॅटफॉर्म चूज केला, कदाचित मला वाटतं तुम्ही हा प्लॅटफॉर्म चूज करा. आणि खूपच प्रॅक्टिकल अनुभव मॅडमने सांगितला. नेक्स्ट प्रश्नाकडे जाण्या अगोदर मॅडम, जसं आपण म्हणतो की एखाद्याला बीएससी जर कम्प्लीट करायची असेल तर तो जर थोरली जात असेल तर 3 वर्षाचा कालावधी लागतो. किंवा आपण इंजिनिअरिंगचा विद्यार्थी पाहिला तर मिनिमम 4 इयर्सचा कालावधी लागतो. एमबीबीचे विद्यार्थी साधारणपणे इंटर्नशिपतून एक 6 ते 7 वर्षाचा कालावधी. म्हणजे तुम्हाला जर काही स्किल अचीव्ह करायचं असेल की देर इज सम पर्टिक्युलर कालावधी असतो, जर तुम्ही स्मूथली चालला. तोच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की जसं मी ठरवलं की मला अशी पर्सनॅलिटी बनवायची आहे, मला सांगा किती कालावधी लागतो व्यक्तिमत्व विकास जर मला माझ्या पद्धतीने करायचं असेल? इज देर इज एनी ड्युरेशन काही फिक्स आहे का? ड्युरेशन फिक्स नाहीये. कारण मी म्हटलं तसं की पर्सनॅलिटी आयुष्यभर डेव्हलप होत असते आणि ती आपल्या अनुभवाने डेव्हलप होत असते. कदाचित मी आता लिडरशिप मोडमध्ये आहे कारण मी आता कुठेतरी कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये, पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम प्रॉबेबली दॅट लिडरशिप विल टेक अ बॅक सीट. दॅट डझंट मीन ती माझ्यातनं गेलीये, पण कदाचित मी अजून काहीतरी नवीन स्किल डेव्हलप केलं असेल. बिकॉज जेव्हा आपण व्यक्तिमत्व विकास म्हणतो ते कुठल्या एका स्किलवर अवलंबून नाहीये. आणि ह्याच्याबद्दल मला अजून एक इथे रेफरन्स द्यावासा वाटतो की मी जेव्हा एका ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये होते तेव्हा 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल हे जे स्टेफन कॉव्हेचं बुक आहे त्याच्यामध्ये ज्या 7 हॅबिट्स सांगितल्या, तर हॅबिट कुठलंही असो, आपण असं म्हणतो ना एखादी सवय 21 दिवस लावून घेतली की 21 दिवसांत आपोआप ती आपली सवय बनून जाते. मी नाही असं करून बघितलंय, पण मला हेच म्हणायचं की कुठलंही सवय असो, 7 काय मी म्हणेन 700 असो, 100 असो, 7,000 असो, पण त्यातली एक सवय खूप महत्वाची आहे, ती म्हणजे शार्पन युअर सॉ. म्हणजे आता बघा कुऱ्हाड असते ना आपली कुऱ्हाड, त्या कुऱ्हाडला आपण असंच ठेवलं तर ती गंज पकडतो ना तिला, बरोबर आहे. त्या कुऱ्हाडीचा जो शार्पनेस असतो तो निघून जातो. मग तो शार्पनेस सतत शार्प करत करत तो ठेवायला लागतो त्याचा शार्पनेस. जसं आपण कात्री सुरीला वगैरे धार करतच असतो ना, नाहीतर त्या बोथट होतात, त्या ब्लंड होतात, राईट. तसंच आहे की आपल्या कुठल्याही सवयी असतील तर त्यांना आपण शार्पन करत राहायला पाहिजे, कंटिन्युअसली त्याच्यावर काम करत. नो ड्युरेशन्स, नो ड्युरेशन. जसं डिग्री सारखा 4 वर्षानंतर मी कम्युनिकेशन होईल असं काही नाहीये. नो एक्सपायरी, नो व्हॅलिडिटी.
शार्पन युअर सॉल. खूप इम्पॉर्टंट. मित्रांनो, मॅडमने एक पुस्तक सांगितलं बरं, आणि स्टीफन हॉकिंगचं पुस्तक सांगितलं, स्टीफन कॉवेचं 7 हॅबिट्स. येस येस, कोहेनचं पुस्तक सांगितलं 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह. हायली इफेक्टिव्ह. मला वाटतं या पॉडकास्टच्या माध्यमातून मीही तुम्हाला ते रिकमेंडेड करतो, आणि जर मॅडमचा अनुभव त्या पुस्तकाशी रिलेटेड असेल तर जरूर तो तुम्ही पहा. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाण्याअगोदर, जसं मॅडम तुम्ही MNC मध्ये तुमचा अनुभव आहे, तो करत असताना देखील तुम्ही या ऍक्टिव्हिटी, शास्त्रीय गायन असेल, मॅरेथॉन रनर असेल, किंवा तुम्ही तुमचं स्टायलिंगही करताय, याच्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी ज्या काही करताय, त्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीचा व्यक्तिमत्व विकासावर किती फरक पडतो? पर्सनल अनुभव. करिक्युलर ऍक्टिव्हिटी हा तुमच्या सर्वांगीण विकासासाठी फार गरजेचं आहे. प्रत्येक माणसामध्ये ना काहीतरी आवड असते, कुठल्या तरी विषयाची. छंद म्हणू आपण त्याला सोप्या भाषेत. येस, छंद म्हणूया आता, की अशी असते, त्याला आपण आता पॅशन नंतर नाव देऊ, कारण हॉबी जेव्हा पॅशन मध्ये कन्वर्ट होतात तो फार वेगळा एक हे बनतो म्हणजे विषय. पण मला असं वाटतं प्रत्येकामध्ये काहीतरी असतं, की कोणाला क्रिकेट खेळायला आवडतं, कोणतरी स्पोर्ट्स खूप आवडतं, आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आपल्या शिक्षणामध्ये, आपल्या करिअरमध्ये आपल्या आवडी निवडी, आपले छंद हे कुठेतरी मागे पडत जातात. पण हेच छंद असतात जो आपल्याला कॉन्फिडन्स देतात. हे मला नंतर कळलं जेव्हा मी माझा पॅशन, आता मी त्याला पॅशन म्हणेन, की मी जी फॉलो करते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी आता ऍज अ पर्सनल स्टायलिस्ट आहे, आणि मी स्टायलिंग मध्ये खूप कॉन्टेंट क्रिएट करते. वीकमध्ये माझा 1 ते 2 कॉन्टेंट असतात माझ्या चॅनलवरती, ज्याच्या माझी एक क्लायंट देखील आहे मुंबईला, डॉक्टर, जिचं मी पर्सनल स्टायलिंग करते. तिचे देखील पॉडकास्ट असतात. मग पॉडकास्टसाठी हाऊ शी शुड बी रेडी विथ हर क्लोथ्स, विथ हर अपीअरन्स, तिचा अटायर, तिचा गेटअप कसं असलं पाहिजे. सो जेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या तेव्हा माझा कॉन्फिडन्स किंवा माझी ती पर्सनॅलिटी अजून खुलून यायला लागली. की तुमच्यामध्ये जेव्हा एखादी गोष्ट भरभरून असते ना, ती जेव्हा तुम्ही करायला लागता तेव्हा तुम्हाला तो जो एक कॉन्फिडन्स देऊन जातो ना, की हा, अरे मी ह्याच्यात चांगले, की मी ह्याच्यात चांगला आहे. सो हा जो एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी आहेत ना, फार गरजेचं आहे. कारण आता धावपळीच्या आयुष्यात आपण बिझी असतो. एक टाइम असा येतो एकदम सगळं म्हणजे संपतं, म्हणजे ऑर्गनायझेशन, नोकरी संपली, आता करायचं काय. ती जी पोकळी निर्माण होऊ नये म्हणून जी आपले असतात ना छंद, ते त्याच्यासाठीच असतात, की ते मनाला प्रफुल्लित करून देतात आणि जे तुमचं आयुष्य खऱ्या अर्थाने वाढवतात. त्याच्यामुळे मला असं ते खूप गरजेचं आहे. या ठिकाणी लक्षात आलं का तुमच्या ह्या 2 एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी मॅडमनी त्याचं रिलेशन त्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये खूप महत्वाचं सांगितलं. मित्रांनो, जे काही तुमचं करिअर असेल त्याच्या पलीकडे मॅडमच्या भाषेमध्ये काहीतरी पॅशन जपा, जी तुम्हाला तुमच्या प्रोफेशनल लाईफ मध्ये एनर्जी देईल. खूप महत्वाचा संदेश मॅडम. थोडंसं मॅडम मी बॅक टू तुमच्या कॉर्पोरेट लाईफ मध्ये येतो. ज्यावेळेस कॉर्पोरेटमध्ये किंवा कुठल्याही ऑर्गनायझेशन मध्ये अप्लाय केला जातो जॉबसाठी, त्यावेळेस ह्या कॉर्पोरेट कंपन्या किंवा त्या मुलामध्ये काय पाहतात, की कुठल्या मुलाला सिलेक्ट करतात, मीन्स कुठले ते असेट पाहतात व्यक्तिमत्वाचे ऍज अ सिलेक्शन म्हणून? तुमचा काय अनुभव आहे? मला असं वाटतं की ऑफकोर्स तुम्ही त्या जॉबसाठी किंवा त्या पोझिशनसाठी म्हणजे सुटेबल असलंच पाहिजे. तो पहिला क्रायटेरिया आहे. म्हणजे तुम्ही जर सुटेबलच नसाल तर तुम्ही त्या जॉबला अप्लाय करून काहीच फायदा नाही. पण कसं होतं की कुठल्याही जॉबला तुम्ही आता अप्लाय करा, तुम्हाला एवढे कॅन्डिडेट दिसतात एका वेळेला, आणि मग तुम्ही विचार करता ह्यात माझं कसं काय होणार सिलेक्शन. सो हा जो मुद्दा आहे, आणि मग मी आता इंटरव्ह्यूअरच्या दृष्टिकोनातून बघते की आपण एक्झॅक्टली काय बघतो. मी म्हटलं तसं पहिल्यांदी ऍज सुन ऍज द पर्सन एंटर, द वे ही एंटर्स, बसल्यानंतर त्याचे बॉडी लँग्वेज, नर्वस आहे काय आहे लगेच ओळखायला येतं. बरेच जण काय करतात, इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन होण्यासाठी ना भयंकर म्हणजे काय म्हणतात ना, की असं मेकओव्हर करतात, की हा हो मला सगळं येतंय, मला माहिती, हो मला माहिती, किंवा होला हो तुम्ही सांगाल तसं होला हो. कधी कधी इंटरव्ह्यूला खरं म्हणण्यापेक्षा दी व्हॉट यू आर, द वे यू आर अपील्स मोस्ट. हे खूप कमी कळतं आजकाल जॉब मिळवण्यासाठी बऱ्याच. आणि मी केलंय, एखादा जॉब हवा असेल तर आपण होला हो करणारच, कारण आपल्याला हवाय. पण काही लोक अशी असतात की नाही, मला माहितीये, हे माझे विचार मांडते, म्हणजे असं नाही की मी तुमच्या विरोधात, पण मला वाटतंय की तुम्ही जे सांगतायत आणि माझं हे ओपिनियन आहे. सो अशा वेळेला काही काही ठिकाणी डिपेंड ऑन द इंटरव्ह्यूअर अशी पण लोक असतात की ज्यांना अपील करतात अशा पर्सनॅलिटीज, की ज्या स्ट्रेट फॉरवर्ड आहेत, किंवा त्या जॉबची ती रिक्वायरमेंट असेल कदाचित, स्ट्रेट फॉरवर्ड आहे, की एखादा कन्व्हिन्स करत असेल तर ओके, कन्व्हिन्सिंग आहे, दिस इज व्हॉट वी वॉन्ट, ओके, लिडरशिप क्वालिटी, ओके, पुढे जाऊन वी कॅन सी हिम.
इन वन ऑफ द लीडर्स रोल. सो डिपेंड्स की तुम्ही कुठल्या जॉबला जात आहात. मग तुमच्या इंटरव्ह्युअरचा तुम्हाला थोडा अंदाज घ्यायचा आहे इंटरव्ह्यू देताना, आणि जेवढे प्रश्न विचारले तेवढंच उत्तर द्यायचं. काही काही लोक खूप जास्ती त्याच्यामध्ये हे करतात आणि मग ते होत नाही गोष्टी वर्कआउट. मॅडमने छान सांगितलं, वॉकिंग रिफ्लेक्ट्स युअर पर्सनॅलिटीज, यू आर अपीलिंग फॉर दी इंटरव्ह्यूज ऑल्सो. यातलाच एक थोडासा मी मॅडम तुमचा जो काही अनुभव तुम्ही सांगितला, जीडीचा सांगितला, ग्रुप डिस्कशनचा सांगितला. मित्रांनो, आवाजही आपल्याला प्रमोशन्स मध्ये पहा किंवा अगदी जॉबला अप्लाय करताना कुठली स्पर्धा परीक्षा असू द्या, खूपच कॉम्पिटिशन्स आहेत. जीडी हा एक पहिला पॅरामीटर जातो ग्रुप डिस्कशन. जो काही तुम्ही मला तुमचा पर्सनल जीडीचा एक्सपिरियन्स सांगितला, की तुम्ही सांगितलं की यार मी त्याच्यातून मला नाही केलं बरोबर, तो अनुभव तुम्ही आमच्या श्रोत्यांना कसा सांगा, की काय तुम्ही कुठे मिस झाला? कदाचित आपला अपयश देखील खूप पुढच्यांना सांगून जातं. नक्कीच. याच्यावेळी मी परत फ्लॅशबॅक म्हणजे माझे काही 10-15 वर्ष म्हणेन मागे जाते. सो माझं करिअर मी स्टार्ट केलं ऍक्च्युली एव्हिएशन आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीकडून, म्हणजे एअरलाईन्स आणि हॉटेल इंडस्ट्रीकडून. आता मी प्रॉपर MNC आणि कॉर्पोरेटमध्ये आहे, आणि कदाचित तो माझा करिअरचा पहिला टप्पा होता, म्हणून मी आज व्यक्तिमत्व विकासाबद्दल जास्त बोलते. कारण त्या इंडस्ट्रीज अशा जिथे तुम्ही डेली फेस करता लोकांना, क्लायंट्सना. म्हणजे एअरपोर्टला तर मी म्हणेन तुमच्याबरोबर इंटरनॅशनल पॅसेंजर्स होते, जेव्हा माझं कम्युनिकेशन फार वीक होतं, कारण मी वर्नॅक मीडियम, सगळं शिक्षण मराठी मीडियम मधनं झालंय, आणि मला एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर इंटरॅक्ट करणं अजिबात पॉसिबल नव्हतं. ते पण कोणीतरी फॉरेनर्स, कारण इंटरनॅशनल एअरपोर्टला डे इन डे आउट असेच पॅसेंजर्स जास्ती असतात. त्याच्यामुळे हा तर एक प्रॉब्लेम झालाच होता. आणि दुसरी गोष्ट, मला जीडीचा आता मी इथे हे सांगते की तेव्हा मला एव्हिएशन इंडस्ट्रीचं इतकं क्रेज होतं, इतकं की मी माझा ऍडव्हर्टायझिंग PR डिप्लोमा केला, पण ऍट द सेम टाइम मी एका इंटरव्ह्यूला गेले, आणि इट वॉज फॉर अ वेल नोन एअरलाईन, आणि ती माझी आजही फेवरेट एअरलाईन आहे. आय प्रॉबेबली विल नॉट एबल टू टेक द नेम. पण तेव्हा ग्रुप डिस्कशन होतं आणि मी गेले. इट वॉज फर्स्ट एक्सपिरियन्स ग्रुप डिस्कशनचा, आणि टॉपिक होता क्रिकेट. आता स्पोर्ट्सचाच माझा काही संबंध नाही, त्यातून क्रिकेट म्हणजे तर नाहीच नाही. आणि त्यावेळेला जे डिस्कशन सुरू झालं त्याच्यामध्ये सगळे बोलायला लागले, आणि हज लाईक काय बोलायचे, मग स्वतःला कसं सावरायचं. म्हणून मी लिटरली जे कोणी त्यांचे काही मुद्दे मांडवते त्यांना येस आय अग्री विथ हिम, आय अग्री विथ हर, लिटरली मी हे 2च वाक्य पूर्ण अर्ध्या तासाच्या जर्नीत त्या डिस्कशन मध्ये बोलले असेल, आणि मला रिझल्ट ऑफकोर्स माहिती होता की मी सिलेक्ट होणार नव्हते. सो हा माझा पहिला ग्रुप डिस्कशनचा. म्हणजे ह्याच्यातून मला तुम्हाला काय सांगायचंय की जेव्हा तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यूला जाता, तुमचं जनरल नॉलेज पण थोडंफार अप टू डेट असलं पाहिजे. मी असं नाही म्हणत की तुम्हाला क्रिकेटची पूर्ण हिस्ट्री एखाद्या गोष्टी, पण ऍटलीस्ट यू शुड एबल टू कम्युनिकेट, जे मी नाही केलं कारण त्या माझं वाचन नव्हतं. त्यामुळे रिडिंग इज समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट. सोशलाइज होणं लोकांबरोबर, जनरल नॉलेजवर तुमचं ग्रिपिंग असणं, आता या तिन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत ग्रुप डिस्कशनसाठी, आणि रेस्ट ऑल थिंग्स फॉलो देम. मित्रांनो, एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का, मॅडमनी जो त्यांचा जीडीचा अनुभव सांगितला, कदाचित मी अपयश शब्द वापरला, तो वापरायला नको हवा. नाही, उलट अपयश असलं पाहिजे. मी म्हणेन काही हरकत नाही, मी अजिबात अपयश कधी अपयशाच्या ह्याने घेतलं नाही. त्यामुळे परत तुम्ही जे म्हटला की कदाचित तो अनुभव, जीडीचा मला अनुभव आज मला MNC खूप बरोबर खरंय. आणि व्यक्तिमत्व विकासाचे जे काही पैलू आहेत, त्या पैलूमध्ये मॅडमने अजून एक पैलू ऍड केला, तो म्हणजे तुमचं रीडिंग. म्हणजे चाहे ते प्रमोशन असो किंवा जॉबला अप्लाय करणं असो, की तुमचं रीडिंग असेल ते तुमच्या चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होतं. कारण आता काय झालं, टेक्नॉलॉजीमुळे आजकाल तुम्हाला सगळा कॉन्टेंट असा भरभर तुमच्या डोळ्यासमोर जातो, जस्ट स्क्रोल इट. पण रीडिंगची हॅबिट नाही राहिली. रीडिंग, रायटिंगची सुद्धा. पूर्वी आम्ही शाळेत ते पत्र लेखन वगैरे प्रकार असायचा, एसी. आता मुलांचे हात दुखतात पेपर लिहून. म्हणजे कारण काय झालं, कोविड नंतरच्या काळात ही कुठेतरी रीडिंग, रायटिंगची पद्धत, स्पीकिंग म्हणजे कम्युनिकेशन, ह्युमन टच खूप मिस झाल्यामुळे ना या सगळ्या गोष्टी आता होत आहेत. पण आपण आता हळूहळू व्हर्च्युअल वर्ल्ड मध्ये मूव्ह होत चाललोय. तसं होऊ देऊ नका. ज्या कोणी तुमचा ग्रुप असेल कम्फर्टेबल, तुम्ही ज्यांच्यावर पण तुम्ही संवाद साधा, आणि त्याच्यासाठी तुमचं रिडिंगही तुम्ही चालू ठेवा. हवं तर बेड टाइम तुम्ही एक तुमची हॅबिट लावा रिडिंगची. कारण कुठे ना कुठे तुम्हाला हे रेफरन्सेस खूप कामाला येतात. तुमचं जर वाचनावर प्रभुत्व असेल ना, तरच तुम्ही कुठे ना कुठे, आणि फुकट कुठलंच नॉलेज जात नाही. हा इथे मुद्दा आहे खरं तर. एक अजून कदाचित मॅडम जे आता वर्क प्रोफाईल मध्ये काम करतात, जसं तुम्ही सांगतात की व्यक्तिमत्व विकास हा कंटिन्युएशन प्रोसिजर्स आहे, बरोबर. परंतु आता 40 नंतर म्हणा किंवा 35 नंतर म्हणा, जर मी
व्यक्तिमत्व विकासाच्या कार्यशाळेला जर भाग जर घेतला तर समॉट एक्सटेंड माझं वर्क लाईफ कुठेतरी मला वाटतं इनबॅलन्स होईल. एक व्यक्तिमत्व विकास तज्ञ म्हणून हे वर्क लाईफ बॅलन्स कसं राखलं हा माझा नेक्स्ट. मला वाटतं आजकाल आपल्या सगळ्यांना वर्क लाईफ बॅलन्सची खूप गरज आहे आणि ते नुसतं टर्म राहिले. आता ऍक्च्युली सांगायचं तर वर्क लाईफ बॅलन्स जस्ट टर्म राहिले. कोणाला वर्क लाईफ बॅलन्स खऱ्या अर्थानं मिळतच नाही. मला आता माझं परत एक्झाम्पल मी देते, तुम्ही म्हणाल, पण लोक मला विचारतात, मी आता जॉब पण करते, मी एकीकडे माझे मोटिवेशनल सिरीज पण रन करते किंवा स्टायलिंगचा कॉन्टेंट क्रिएट करते. लोक विचारतात वेळ कुठून मिळतो. पण मला सांगा, आता तुमच्या आयुष्यासाठी तुम्ही नाही वेळ काढला तर दुसरा कोणी व्यक्ती तर येऊन काढणार नाहीये. त्याच्यामुळे वेळ हा तुम्हालाच काढायचा आहे. मग हे आता वेळेचं मॅनेजमेंट हा एक वेगळा टॉपिक आहे जो आपण कधीतरी पुन्हा कव्हर करू. पण मला असं वाटतं की वर्क लाईफ बॅलन्स जर तुम्हाला पाहिजे तर मी परत तेच म्हणेन, तुमची पॅशन ज्या तुम्हाला जिवंत ठेवतात. आणि जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचं वेळ असेल ना, जसं आता मला आवडते स्टायलिंगचा कॉन्टेंट क्रिएट करणं, मग मी जॉबच्या माझ्या टायमिंग मधनं वेळ काढून त्याला वेळ देते, कारण ती मला आवड आहे. जर एखाद्या गोष्टीची तुम्हाला आवड असेल तर तुम्ही त्याच्यासाठी वेळ काढाल आणि वेळ काढला तर ती जी गोष्ट तुम्हाला आवडते ती करता, ती नक्कीच तुम्हाला खूप आनंद देऊन जाईल. मग इथेच तुमचा वर्क लाईफ बॅलन्स मॅनेज होईल. कारण वर्क म्हटलं की आपण नेहमी स्ट्रेस हाच आपल्या डोक्यात एक कॉन्सेप्ट येतो. खूप कमी लोक असतील जे त्यांच्या आवडीचं काम करत असतील. काही ना काही कारणास्तव परिस्थितीमुळे आपल्याला आपल्या आवडीचे करिअर्स नाही निवडता येत, काही हरकत नाही. आपण तरी वेळ, मी म्हटलं ना, एज इज जस्ट अ नंबर, असं काही नसतं कुठलं. मला असं वाटतं, मी मोदींचं एक्झाम्पल देत, त्यांनी या वयामध्ये एवढं मोठं ते कार्य करतायत, एवढं मोठं पद ते सांभाळतायत, तर मग आपण तर कुठल्याही वयात सुरुवात करूच शकतो. मला वाटतं बाह्य अपीअरन्स, नंतर कम्युनिकेशन, संवाद कौशल्य, नंतर रीडिंग, आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट मॅडमनी सांगितला वर्क लाईफ बॅलन्स मध्ये जे आपण म्हणतो ना, पॅशन पॅशन पॅशन. मला वाटतं कदाचित पॅशन जर असेल तर ऑटोमॅटिकली ह्या गोष्टी होतात. आणि नुसतीच पॅशन असं नाही, जर तुम्हाला आता तुम्ही तुमचं एखादं रुटीन असेल, तुम्हाला आवडत असेल वॉकला जायला संध्याकाळी, की तुम्हाला आवडत असेल एखादं छान पुस्तक वाचायला, तुम्हाला आवडत असेल स्विमिंगला जायला, तुम्हाला आवडत असेल आणि काही करायला, तर ती पण एक वर्क लाईफ बॅलन्सच आहे. तुम्ही कुठल्या तरी गोष्टीसाठी वेळ काढताय ज्याच्याने तुम्ही रिलॅक्स होताय. मग एखाद्या मित्राशी मैत्रिणीशी गप्पा मारून पण तुम्ही रिलॅक्स. सो असं काहीच नाही की तुम्हाला त्याला काहीतरी फॅन्सी टर्म द्यायला पाहिजे. ज्याच्यातून तुम्हाला आनंद मिळतो ती गोष्ट तुम्ही अगदी आवर्जून करायला पाहिजे. वर्क लाईफ बॅलन्स तुमचा आपोआप साधला. पण मॅडम, एक गोष्ट माझ्याही लक्षात येते की आपल्याला सर्वांनाच व्यक्तिमत्व विकास करायचं असतं. जसं तुम्ही सांगितलं की एखादी गोष्ट 21 दिवस केली की ती ऑटोमॅटिकली हॅबिट होऊन जाते. पण आज हा तुमचा जो काही अनुभव जो काही आहे व्यक्तिमत्व विकासाच्या कार्यशाळेमध्ये, की काय अडचणी येतात, की सुरुवात तर होते पण ती कुठेतरी परत स्टॉप होते. ह्या अडचणी एकदा तुम्ही नमूद करा आणि त्याची उत्तर काय असावेत हे आपल्या प्रेक्षकांना जरा माहीत झाले तर मला वाटतं आणखी आपल्या पॉडकास्ट एक लज्जत येईल असं मला वाटतं. बरोबर. कुठलीही गोष्ट आपण शिकायची म्हटलं ना की त्याच्यात काही ना काहीतरी अडचणी येणारच. वेळ नाही मिळणार किंवा कंटाळा आला. बऱ्याच वेळा असं होतं की आपण बऱ्याच गोष्टी अर्धवट सोडतो आणि त्या प्रत्येकाच्या बाबतीत, माझ्याही बाबतीत आल्या. म्हणून आपण म्हणतो ना, कन्सिस्टन्सी इज द की. पण ती कन्सिस्टन्सी पण कधी कधी ब्रेक होते आणि माझीही होते. आणि मी तर म्हणते होऊ दे, मी असं नाही, बिकॉज वी आर ह्युमन बिंग्स. काही अडचणी असतात, काही प्रायोरिटीज येतात, काही गोष्टींमुळे कधी कधी आपण काहीतरी चालू करतो आणि ते कुठेतरी ब्रेक होतं. पण ब्रेक झाल्यानंतर मी सुद्धा आता फॉर एक्झाम्पल स्टायलिंग कॉन्टेंट करते, मला वाटलं की अरे खूप ओव्हरवेल्मिंग होतं, ब्रेक घेऊया. ब्रेक घेतला, परत नव्या जोमाने मी आले. सो एखादी गोष्टीमध्ये ब्रेक, मी म्हटलं तसं पॉज, कॉमा इज फाईन, फुल स्टॉप नाही लावायचं आपल्याला. म्हणजे आपल्याला काय करायचंय की ब्रेक अवश्य घ्यायचा आहे. आपल्याला मोनोटोनस होतं एखादी सिच्युएशन, आपल्याला खूप म्हटलं ना तसं ओव्हरवेल्मिंग होते, कंटाळा येतो, असं वाटतं काय सारखं ते ब्रेक, कुशाल ब्रेक घ्या, पण परत या. ती परत यायला जे काय ते आहे ना, तो ती खूप महत्वाचं आहे. तेव्हाच जाऊन तुम्ही, म्हणजे म्हणतात ना, ही खरी अडचण आहे कुठलीही गोष्ट शिकायची. पर्सनॅलिटी असंच आहे, कुठलीही गोष्ट तुम्ही शिकायला घेतली तर अर्धवट का सोडतो, कारण त्यातला इंटरेस्ट आपला जातो. आणि जेव्हा आपल्याला इंटरेस्ट जातोय, ब्रेक घ्या, परत त्याच्यावर काम करा की काय नवीन करता येईल, नेक्स्ट टाइम काय जोमाने कमबॅक करता येईल, काय करता येईल आपल्याला. किंवा अजून काही ऑल्टरनेट तुम्ही शोधू शकता की बाबा मला पर्सनॅलिटी मी अशा पद्धतीने डेव्हलप करते, पण आता मला त्याचा कंटाळा आलाय, मेथड चेंज करा. जसं एक्सरसाइज मध्ये रोज एक प्रकारचे एक्सरसाइज करून कंटाळा येतो. कधी योगा केलं, कधी कार्डिओ केलं, कधी वॉक केलं, कधी स्विमिंग केलं. यू डिसाइड युअर मेकॅनिझम, मेथड टू मॅनेज युअर थिंग्स.
जसं मॅडमचाच मी धागा घेतो, त्यांनी केवळ व्यक्तिमत्व विकासाबाबत नाही बोलले, प्रत्येक गोष्टीबाबत बोललेलं आहे. अँड इट इज अ ह्युमन टेंडन्सी. ही सोडून देणं, अर्धवट सोडून देणं. शब्द मॅडमचेच आहे की जेव्हा तुम्ही ओव्हरवेल्म होताय तेव्हा थांबा, पण ते पूर्णपणे सोडून देऊ नका. कदाचित व्यक्तिमत्व विकासही याच त्यांनी पहा करत असताना, कम्युनिकेशन डेव्हलप करत असताना काहीतरी वाटेल या रोजचं आहे, तेव्हा थांबा आणि परत पुन्हा सुरुवात करा. आणि असं नसतं की कुठलीही गोष्ट तुम्हाला रिझल्ट देईल, तुम्हाला असं वाटेल अरे केली खरं पर्सनॅलिटी काय त्याचा काय उपयोग झाला, नको होऊन दे. पण मी परत तेच सांगते तुम्हाला की कुठलंही नॉलेज हे वेस्ट होत नाही, जरी उपयोगी तरी ते तुमच्यासाठीच तुम्ही केले. कुठलीही गोष्ट जेव्हा तुम्ही तुमच्यासाठी करता तेव्हा ती कुठे ना कुठे तुम्हाला बेनिफिट कुठल्या ना कुठल्या स्वरूपात देणारच आहे. आता हा थोडस मॅडम मी आपलं सेशन थोडस वाइंडअपला येतो. कदाचित तुम्ही जो काही तुमचा कॉर्पोरेटचा अनुभव तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या बॉडी लँग्वेज मध्ये ते दिसून येतं, मलाही दिसतंय, आमच्या प्रेक्षकांनाही दिसून येतं, आणि ज्या पद्धतीने तुम्ही इझिली फ्लो करता. माझा शेवटचा क्वेश्चन तुम्हाला हाच असेल की काय गोल्डन रूल्स आहेत व्यक्तिमत्व विकासासाठी, काही गोल्डन रूल्स तुम्ही देऊ शकाल का? गोल्डन रूल्स नाही म्हणता येणार असं ऍज सच काही, पण मी म्हंटल तसं की मगाशी मी म्हंटल तसं की जर व्यक्तिमत्व विकास करायचा असेल तर आधी स्वतःचं व्यक्तिमत्व काय आहे हे ओळखणं फार गरजेचं आहे. कारण प्रत्येकाला देवाने एक युनिक पर्सनॅलिटी घेऊन पाठवलंय ऑलरेडी, पण तो युनिकनेस काय हाच कळला नाही तर त्या युनिकनेसला तुम्ही अजून पुढे बूस्ट नाही करू शकणार. त्याच्यामुळे मला असं वाटतं गोल्डन रूल म्हणण्यापेक्षा मी एकच सांगेन की जर तुम्ही आधी मनाशी ठरवा की खरंच मला करायचंय का, बरं मला करायचं, आधी पहिली तयारी करा, करायचंय, ठरलं, आता ठरलं करायचंय, मग त्याच्यात काय काय माझे काय काय मध्ये मध्ये काही ऑब्स्टिकल्स आहेत किंवा काय मार्ग आहेत किंवा काय आहे, मी कसं जाऊ शकतो, कोणाची हेल्प घेऊ शकतो का, ऍडवाइस घेऊ शकतो का, देन यू टेक हेल्प. म्हणजे असं नाही मी का आता हेल्प कशी घेऊ कोणाची, कोण मला काय, तुम्ही हा व्हॅलिडेशन कोण मला काय म्हणेल हा विचार न करता तुम्ही अप्रोच करा लोकांना. फार तर एखाद दोन नाही म्हणेल, तुम्ही अजून कुठला तरी मार्ग निवडू शकता. सो गोल्डन रूल हाच आहे, सगळ्यात पहिल्यांदा तुमची मनाची तयारी पाहिजे की मला माझ्यात बदल घडवायचा आहे. इथपासनं आधी बदल घडवायचा आहे, ऍक्सेप्टन्स लेवल की मला माझ्यात बदल घडवायचे. का घडवायचे, मे बी काही माझी अमुक कारणं असतील, अचिव्हमेंट असेल, गोल्स असतील. दुसरी गोष्ट मग मी कसं करू शकतो, मग मला प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत का काही, का मला लोकांपर्यंत पोहोचायचंय किंवा या मार्गामध्ये कोणी एक्सपिरियन्स लोक आहेत ज्यांच्याशी मी कनेक्ट करू शकतो ते बघू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे ठीक आहे आता नाव आहे कनेक्टेड, मग आता मला काय घेता येईल, कसं काम करता येईल, काही असेसमेंट आहे, काही काही मी म्हटलं तसं पार्टिसिपेशन करायची गरज आहे किंवा अजून कुठलं, आता तर सगळं मॉडर्न झालं, अजून काही मेकॅनिझम आहे ते तुम्ही वापरू शकता. सो गोल्डन रूल हेच आहेत 2-3. आधी ऍक्सेप्टन्स की बाबा मी असा आहे, मी अशी आहे, काही प्रॉब्लेम नाहीये त्याच्यामध्ये, चुकलो तरी हरकत नाही, चुकले तरी हरकत नाही, हा दुसरा अप्रोच. तिसरा अप्रोच लर्निंग, म्हणजे म्हणतात हंगर फॉर लर्न, की मला शिकायचंय, मला आवड आहे शिकायची, जे काही येते मी शिकते, मला जे पाहिजे तेवढं मी घेतोय, पुढे जातो. सो हा एक तिसरा म्हणून. चौथा कन्सिस्टन्सी, टेक अ ब्रेक पण सोडू नका, आणि एंड रिझल्टचा विचार नका करू. हा जो जर्नी आहे ना की आता मी चालू केलंय शून्यातनं पुढे पुढे जायला आणि माझा पुढे तो एंड रिझल्ट आहे, पण तो एंड रिझल्ट कधी मिळणार असं न करता हा जो जर्नी, हा जो प्रोसेस आहे ना तोच खरा इंटरेस्टिंग असतो. आपला प्रवास पण आपण जेव्हा करतो, कुठेही जातो फिरायला, ठीक आहे आपल्याला अमुक ठिकाणी पोहोचायचंय, पण त्या प्रवासात इतक्या काय काय गोष्टी करतात. मला एक अनुभव शेअर करायचा, करू शकते? मी मध्ये एका इंटरनॅशनल ट्रिपला गेले होते आणि त्याची अशी गंमत झाली होती. आम्ही ज्या वेळेला एअरपोर्टला होतो आणि ज्या आम्ही कंट्रीमध्ये पोहोचलो तिथे काहीतरी अचानक खूप पाऊस आणि काहीतरी स्टॉर्म सारखं म्हणजे वादळ आलं होतं लिटरली, आणि फ्लाईट, आमचं जे कनेक्टिंग फ्लाईट होतं ते मिस झालं आमचं. त्याच्यानंतर दुसरं फ्लाईट मिळायला, अकोमोडेट करायला आमचा पूर्ण दिवस गेला. पूर्ण दिवस आम्ही एअरपोर्टला काढला आणि त्याच्यानंतर आम्ही बसलो फ्लाईटमध्ये बसल्यानंतर पण आम्हाला कळलं की अरे अजूनही क्लायमॅटिक कंडिशन अशी आहे, म्हणजे फ्लाईटमध्ये बसायच्या आधी देखील आम्हाला त्यांनी ट्रान्सपोर्ट व्हेकलमध्येच बसवलेलं 1 दिवस. सो कुठे असं वाटतं पोहोचतोय की नाही, तेव्हा आम्ही त्या जर्नीवरती नाही फोकस केला, पोहोचणार ना हेच डोक्यात. पण तो जर्नी आता लक्षात राहिलाय रादर दॅन दॅट डेस्टिनेशन, की फ्लाईटमध्ये पण आम्ही वेळ काढला, फ्लाईट पण रनवेला 1 तास थांबून राहिलो. एवढा सगळा त्रास पण जेव्हा मी एअरपोर्टला पोहोचलो तेव्हा मला कळलं की माझी बॅगच आली नाही, माझी बॅग मुंबईलाच राहिलेली आहे. म्हणजे मी तो जो अनुभव आता मला ऐकला तर हसायला येतं. म्हणजे म्हणतात ना की आपण कसं प्लॅन करून जातो ना, हा आता 6 तासात आपण तिथे पोहोचणार, मग तिथे पोहोचल्यावर आपण असं करू तसं करू,
तिथे पोहोचायच्या आधी हा जो काही जर्नी किंवा हा जो काही मेस झालाय त्याची तयारी कुठे आपण केली आहे? खूप छान उदाहरण दिलं. मे बी तुमच्या लक्षात आलंय का? मॅडम त्यांचं पर्सनल उदाहरण दिलं. पण मॅडम ही गोष्ट मी तुमच्याकडून निश्चितच शिकेल की मॅडमनी प्रत्येकाचं डेस्टिनेशन असतं. जसं त्यांनी सांगितलं की 6 तासात मला जायचंय, परंतु ते डेस्टिनेशन अचीव्ह करण्यासाठी जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस तुम्ही एन्जॉय करा आणि तेवढा वेळ त्या प्रोसेसला द्या. जेवढा वेळ त्या प्रोसेसला लागणार आहे, जे काय तुम्हाला अचीव्ह करायचं तो तेवढा वेळ त्याला घ्या. इन्स्टंट रिझल्ट मध्ये काय होईल, मिळेल कदाचित, तुम्ही पोचाल त्या गोल पर्यंत, पण त्या गोल पर्यंत जाण्याची जी मजा आहे किंवा जे अनुभव चढ उतार आहेत ना ते फार महत्वाचे असं मला वाटतं. तीच तर खरी रंगत आणते पूर्ण त्या जर्नी मध्ये. सी दी फायनल. म्हणजे मॅडमनी गोल्डन रूल मी त्यांना विचारला होता, मला वाटलं 2+2 असं काय रूल सांगते. पण मॅडमनी प्रोसेस जी काही जर्नी आहे ती प्रोसेस तुम्ही अनुभवा, आणि मला वाटतं हा एक आपल्याला प्रॅक्टिकल अनुभव मॅडमनी दिला. मित्रो, ऑलमोस्ट आपण या सेशन्स मध्ये तुमच्याही लक्षात आलं असेल की हे सेशन्स आपण असं काही कस्टमाइज किंवा आपण प्लॅन्टेड नाही केलेले, की मॅडमचा 18 वर्षाचा अनुभव कुठल्याही इंटरव्ह्यूचे रूल्स न सांगता की तुमचा ड्रेस कोड असा असावा, जीडी मध्ये तुम्ही असं बोलावा, याबद्दल आपण टेक्निकल चर्चा नाही केली. मॅडमचा अनुभव, त्यांचा कॉर्पोरेट मधला अनुभव असेल, त्यांचा एव्हिएशन मधला, हॉस्पिटल मधला, फ्रंट एंडचा अनुभव असेल, आतापर्यंत केलेला अनुभव आणि अनुभवावर आधारित व्यक्तिमत्व विकास कॉर्पोरेटला कसा हवाय यावर आपण चर्चा केली. यावर मॅडमनी प्रकाश टाकला आणि तो मला वाटतं खरंच तुमच्या लाईफला एक वेगळी दिशा देऊन जाईल. आजचे सेशन समराईज करण्या अगोदर व्यक्तिमत्व विकास बाह्य स्वरूप डेफिनेटली आहे, त्याचबरोबर मॅडमचे जे अनुभव त्यांनी सांगितलंय की तुमचं कम्युनिकेशन स्किल स्ट्रॉंग पाहिजे, तुम्हाला लिडरशिप आली पाहिजे, तुमचं पॅशन्स तुमच्याकडे असलं पाहिजे, तो जो काही डेव्हलपमेंटचा प्रवास आहे तो प्रोसेस तुम्ही एन्जॉय केली पाहिजे. सर्वात महत्वाचा भर मॅडमनी वेळीवर दिला. मला वाटलं यातील हा जर पॉडकास्ट पाहत असताना एखादे 2 गुण आपण जरी शिकलो, कारण नेहमी लर्न फ्रॉम द अदर इट इज अ रिअली मोटिवेशन फॉर इच अँड एव्हरीबडी. कदाचित हा प्रवास मला वाटतं या पद्धतीने जाणं गरजेचं आहे. मॅडमचे शब्द पण आपण जाणण्याचा प्रयत्न केला. मॅडम, ऑलमोस्ट तुम्ही मला वेळ दिला, आमच्या श्रोत्यांना वेळ दिला, तुमचा अनुभव शेअर केला. मी प्रवीण पॉडकास्ट या सेशन्समध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो परत पुन्हा येण्यासाठी, आणि आजच्या सेशन बद्दल तुम्हाला आभार व्यक्त करतो. खूप छान वाटलं तुमचा अनुभव. थँक्यू प्रवीण सर. मला आधी तुम्हाला धन्यवाद म्हणायचे, कारण माझा आजचा हा सुट्टीचा दिवस खरंच खूप छान गेला आहे. मला बोलायला खूप आवडतं आणि तुम्ही मला हक्काचा प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल थँक्यू. आणि हे पण आश्वासन मिळाल्याबद्दल की पुढचे काही पॉडकास्ट आपण करणार आहोत, त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे. सो थँक्यू सो मच. मला आज खूप छान वाटलं तुमच्याबरोबर वेळ घालून. तुमचा तर अनुभव दांडा आहेच करिअर क्षेत्रामध्ये, आणि मी तो प्रत्यक्ष अनुभवला आहे, कारण माझ्या मुलाचं मी म्हटलं तसं करिअर काउन्सिलिंग केलं होतं. अतिशय उत्तम, म्हणजे म्हणतात ना, नुसतीच तुम्हाला क्लॅरिटी नाही, एक प्रॉपर गायडन्स, एक तुम्हाला एखादा आपला माणूस काहीतरी सांगतो आणि तर मग ते तुम्हाला जास्ती इम्पॅक्ट होतं ना, तसं प्रवीण सरांकडून जनरली करिअर काउन्सिलिंग केलं जातं. ते फार वरवरचं नसतं किंवा फार एक त्यांचं प्रोफेशन या भागातून केलेलं नसतं, आणि ते अगदी तुम्हाला तुमच्या फॅमिली मेंबर सारखं ट्रीट करतात, आणि त्याच्यामुळे तुम्हीही ओपन अप होता आणि तुम्ही देखील खूप चांगल्या पद्धतीने चर्चा करू शकता, जशी आज आपण केली, आपण बघतो इथे. सो प्रवीण सर, थँक्यू सो मच. पुन्हा एकदा धन्यवाद तुम्ही मला इथे आमंत्रित केल्याबद्दल. धन्यवाद. दोस्तो, मित्रांनो, पॉडकास्ट इनसाइट विथ प्रवीण's पॉझिटिव्ह वे या सेशन्स मध्ये व्यक्तिमत्व विकास, यशस्वी करिअरसाठी आणि जीवनासाठी हा विषय होता. आजचे आपले गेस्ट होते मुक्ता मुळे. खूप विषयावर त्यांनी मार्गदर्शन केलं. व्यक्तिमत्व विकास हा तुमच्या जीवनाचा आरसा आहे. अशाच वेगवेगळ्या व्यक्तींना, तज्ञ लोकांना भेटण्यासाठी आपल्या पॉडकास्टवर मी तुमचं मनापासून स्वागत करतो. प्रत्येक वेळेस नवीन व्यक्ती असेल, नवीन अनुभव असेल, जो तुम्हाला मला शिकण्यासाठी असेल, तेव्हा पुढील पॉडकास्ट पर्यंत स्वतःला विकसित करा, स्वतःमध्ये चांगले गुण निहाळा आणि स्वतःचं सर्वोत्तम रूप बदलण्याचा प्रयत्न करा. आजचा हा पॉडकास्ट हाच दिशा सांगण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा एकदा पॉडकास्ट इनसाइट विथ प्रवीण पॉझिटिव्ह वे सेशन मध्ये तुमचं स्वागत करतोय. हे पॉडकास्ट आपल्याला आवडला असेल तर जरूर मित्रपरिवारामध्ये शेअर करा. आणि पॉडकास्ट विषयी काही कमेंट असेल तर कमेंट सेक्शनला जरूर करा. काही प्रश्न असतील तर नक्कीच आपण त्याही ऍड्रेस करू.
मॅडमनी सांगितले काही प्रश्न असतील ते जरूर ऍड्रेस करा. मे बी मॅडम आपल्या एक्सपर्ट्स आहेत, मे बी येणाऱ्या कालावधीमध्ये आपण त्यावर चर्चा करूया. धन्यवाद. नमस्कार.